नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी 1 वाटी साबुदाणे भिजत घातलेले आहेत. त्याचनंतर ज्या वाटीने साबुदाणे घेतले त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 बटाटा घेतलेला आहे बारीक चिरलेला. त्यानंतर स्वादानुसार नमक आणि 1 बारीक चिरलेली मिरची आहे. इथे मी साबुदाणे 1 तास अगोदर भिजत ठेवलेले होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आता मी इथे शेंगदाणे भाजून घेते. इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊयात. मी इथे शेंगदाण्याला ताटात काढून घेतलेलं आहे. आता आपण याचं जाडसर असं पावडर करून घेणार आहोत. इथे मी शेंगदाण्याचं पावडर बनवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता जाडसर असं मी बनवून घेतलेलं आहे पावडर. आता आपण रेसिपीकडे वळूयात. इथे मी कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. आता यात आपण तेल टाकून घेणार आहोत. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात मी मिरची टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. मिरची टाकल्यानंतर यात मी जे कापून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी होत्या त्या मी यात टाकून घेते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यात आपण चवीनुसार नमक टाकून घेणार आहोत. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण जेव्हा बटाटा टाकतो त्यानंतरच नमक टाकलं तर चालेल. इथे आपल्याला बटाट्याचे जे फोडी आहेत ते 4 ते 5 मिनिटं असे छान परतून घ्यायचे आहेत. चार ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता बटाटाही शिजून गेलेला आहे असं. आता यात आपण जे भिजवलेले साबुदाणे होते ते यात टाकून घेऊयात. त्याचबरोबर जे आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं होतं ते आपण आता यात टाकून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी साबुदाणा खिचडी रेडी आहे. आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला 5 ते 6 मिनटं झाकून देऊया म्हणजे की एक वाफ काढून घ्यायची आपल्याला. आता यावर मी झाकण ठेवून देते. आता आपण 5 ते 6 मिनिटे वाफ काढून घेऊयात. 5 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता
हे साबुदाणे हे रेडी झालेले आहेत। आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता की इथे साबुदाणा खिचडी रेडी झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शोभाज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।